तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपण आज आलो होतो भाऊच्या धक्क्यावरती. तर भाऊचा धक्का हे असं एक होलसेल फिश मार्केट आहे, जिथून जेवढे पण मुंबईमधले फिश मार्केट आहेत ना, म्हणजे ऑलमोस्ट मोठ्या जे फिश मार्केट आहेत ना, त्यांना इथूनच मच्छी सप्लाय केली जाते. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण मस्जिद बंदरच्या फिश मार्केटमध्ये गेलो होतो, जिथे तुम्हाला किलोवरती मच्छी भेटते. तर त्या फिश मार्केटलासुद्धा इथून भाऊच्या धक्क्यावरून मच्छी सप्लाय केली जाते. जर तुम्हाला भाऊच्या धक्क्यावरती जायचं असेल ना, तर हे आहे डॉकयार्ड रेल्वे स्टेशन. तर इथे तुम्हाला उतरायला लागतं आणि इथूनच तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर जाण्यासाठी शेअरिंग इथे टॅक्सी लागलेले असतात. तर सकाळची पहिली ट्रेन पकडून ऑलमोस्ट जेवढे पण मच्छीवाले आहेत ना, मच्छी विकणारे छोटे छोटे व्यापारी, तर ते सकाळची पहिली ट्रेन पकडून इकडे भाऊच्या धक्क्यावर जाण्यासाठी येतात. तर इथून CSTकडे जाणारा हा एक्झिट आहे. तर ह्या एक्झिटने बाहेर पडलात ना की इथेच खालती तुम्ही पाहू शकता, इथे किती हे शेअरिंग टॅक्सीवाले आहेत ना, ते इथे लागलेले असतात. तर इथे पर हेड 10 रुपीज घेतात, 10 रुपीज. तर 10 रुपयामध्ये तुम्हाला भाऊच्या धक्क्यावरती पोहोचता येतं. ते खाली पाहू शकता, जे पण छोटे व्यापारी आहेत ना, ते सर्व त्याच्या पाट्या घेऊन, प्लास्टिकचे टब किंवा याच्या ॲल्युमिनियमच्या टब घेऊन इथे खालती उभे आहेत. तर इथूनच तुम्हाला शेअरिंग भेटते, जे डायरेक्ट भाऊच्या धक्क्याला घेऊन जाते. तर आम्हीसुद्धा शेअरिंग पकडून इकडे भाऊच्या धक्क्यावरती येऊन पोचलो. तर इथे भाऊच्या धक्क्यावरती तुम्हाला इकडे मॉर्निंगलाच यावं लागतं. म्हणजे ज्या बोटी ज्या आहेत ना, समुद्रात ज्या मासेमारी करण्यासाठी गेलेल्या असतात, त्या सकाळच अगदी पहाटे अराऊंड 3च्या आसपास इथे या धक्क्याला लागतात, भाऊच्या धक्क्याला. भाऊचा धक्का इन द सेन्स की इथे जे समुद्राचा किनारा आहे ना, तर तो किनारा आहे आणि त्या किनाऱ्यावरती जेवढे पण मासेमारी करणाऱ्या मच्छीच्या बोटी आहेत ना, तर त्या बोटी त्या किनाऱ्याला येऊन थांबतात आणि तिथूनच मच्छीचा जो लिलाव आहे ना, तो तिथून चालू होतो. तर हा जो रोड आहे ना समोर, तो जातो पुढे भाऊच्या धक्क्यावरती. तर इकडे तुम्हाला जो धक्का आहे ना, त्या धक्क्याच्या बाहेरच इकडे तुम्हाला खेकडे विकणारेसुद्धा छोटे जे वेंडर्स आहेत ना, ते वेंडर्स दिसते. तर हा एंट्रन्स आहे. तर इथून आतमध्ये जो पूर्ण आहे तो हा भाऊचा धक्का चालू होतो. आणि इथेच बरोबर बाजूला आहे ना, जी इकडे अलिबागला जाणारे जे जेटी, जी फेरी बोट आहे ना, ज्याने तुमच्या व्हेकल्स वगैरे तुम्ही घेऊन जातात, जे नवीन चालू झाले, तर ते सुद्धा इथे बाजूलाच आहे. तर आता सध्या काळोख आहे, त्याच्यामुळे दिसत नाही. तर मॉर्निंग झाल्यानंतर तो सुद्धा व्ह्यू तुम्हाला दाखवेल. तर आपण आता पोचलो आहोत इकडे या भाऊच्या धक्क्यावर. तुम्ही पाहू शकता, ते तुम्ही मच्छी घेऊन जर तुमचं घर जर थोडं लॉंग डिस्टन्सवरती असेल, तर तुम्हाला इथे बर्फामध्ये मच्छी घेऊन जायला लागते. तर इथे तुम्हाला 10 रुपये 20 रुपये अशा पाटीमध्ये हे सुद्धा भेटून जाईल बर्फ. तर इथे समोर पाहता ना, तो लिलाव चालू आहे. म्हणजे जे बोटीवरून ज्या पाट्या येतात ना मच्छीच्या, त्या पाट्या उतल्या की त्यांचा लिलाव चालू होतो. आणि मग ह्या समोर पाहता त्या बघा, या अशा बोटी लागतात आणि मग याच्यातूनच ज्या मच्छीच्या भरलेल्या पाट्या आहेत ना, त्या इथे किनाऱ्याला येतात आणि तिथूनच तुम्हाला जो ऑक्शन चालू असतो, त्या ऑक्शनमधून तुम्हाला मच्छी घ्यायची. तर इथे तुम्हाला किलोवरती मच्छी भेटत नाही. तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ना, तर त्यांच्या पाट्यांचा लिलाव चालू असतो. त्या लिलावमधूनच तुम्हाला मच्छी घ्यावी लागते. तर यासमोर पाहते ना पाट्या, तर तशा पाट्या असतात. इथे समोर हा लिलाव चालू आहे. तर इथे सुरमईचा लिलाव चालू होता. आम्ही यांच्याकडूनच सुरमई घेतल्या होत्या. आम्हाला 2300ला 2 मोठ्या सुरमई, अगदी किंग साईजच्या सुरमई भेटल्या होत्या. हा पूर्ण जे आहेत ना, हे सगळे मासे आहेत, ते लिलावासाठी ठेवतात. तसं तुम्हाला बोललो होतो मागाशी सुरुवातीला, की इथून ज्या अलिबागला जाणाऱ्या जेटी आहे ना, ती बघा, ही समोर रेड कलरची आहे ना, ती जेटी आहे, ती इथूनच सुटते भाऊच्या धक्क्यावरून. पाहू शकता भाऊच्या धक्क्यावरचा हा मॉर्निंगचा व्ह्यू. तर कारण आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा 5 वाजले होते, त्यामुळे पूर्ण काळोख होता. आणि आत्ता आम्ही निघालो तेव्हा 6:30 झाले होते, त्यामुळे थोडं उजेड यायला चालू झालं होतं. तर हा असा आहे पूर्ण भाऊचा धक्का. तर
आतमध्ये ती खरेदी केलेली जी मच्छी आहे ना, तर ती मच्छी घेऊनच इथे बाहेर छोटे छोटे जे वेंडर आहेत ना ते बसलेले असतात. तर इथे तुम्हाला जर किलोवरती मच्छी पाहिजे ना तर इथे भेटून जाईल. तर इथे तुम्हाला जे साकटे आहेत ना मच्छी कापायचे ते सुद्धा इथे बाहेर मिळून जातील. त्यानंतर सूर्या चाकू वगैरे जे काय मच्छी काटिंगसाठी लागतं ना ते सुद्धा तुम्हाला इथे भेटून जातील. तर इथे समोर आहेत ना जे आतमधून जे मच्छी घेऊन आलेत ना वेंडर ते सगळे इथे बाहेर बसलेले असतात. तर यांच्याकडे किलोवरती तुम्हाला मच्छी भेटेल आणि वाट्यावरती सुद्धा इथे मच्छी भेटून जाईल. तर इथे बाहेर आहेत ना जास्त प्रमाणात खेकडे विकणारे आहेत ना तर ते बसलेले असतात. कारण ते हे जे खेकडे आहेत ना ते आतमध्ये लिलावामध्ये भेटत नाहीत. कारण हे चिखलातले खेकडे असतात. म्हणजे तुम्हाला जे लोकल जे वेंडर आहेत ना तर ते विकताना सापडतील. जर तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये मच्छी पाहिजे असेल तर नक्कीच भाऊच्या धक्क्याला भेट द्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.